विनंती करणे आदरणीय सुमित दादा पाटील, आपण 2 शब्द बोलायचे. 2 मिनिटं दादा. क्षत्रिय चाल मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 11 वर्षापासून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या जन्मोत्सवानिमित्त माझे मित्र नगरसेवक माननीय नाडारजी, सन्माननीय मंच आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय माझे छोटे बंधू उमेशजी मेघजी, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षापासून या भंडाऱ्याचं आयोजन होत आहे. कम से कम 5000 लोक या भंडाऱ्यामध्ये दर्शन घेऊन भंडाऱ्याचा आस्वाद घेतात. पद्मानगरमध्ये आज फिरत असताना रितेशजी जवळजवळ 8-10 ठिकाणी आम्ही गेलो, परंतु सर्वात जास्त गर्दी जर कुठे असेल तर या मंडळाच्या भंडाऱ्यात आहे. कारण की माणुसकी असेल, स्वभाव असेल, हा जपण्याचं काम क्षत्रिय चाल मित्र मंडळ हे दरवर्षीप्रमाणे करते. आणि त्यांचे मार्गदर्शक हे समाजाचे सर्वच डॉक्टर असतील, मेघजी असतील, आमचे सर्व प्रकाशजी असतील, हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा समाज चालतो. आणि या समाजाचे सर्व तरुण मान सन्मानाने पद्मानगरचे तेलुगू समाज असेल किंवा अदर समाज असेल, मराठी समाज असेल, या सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम ते करत असतात. आणि आज एक आनंदाचा दिवस की 11 वर्ष आपण या कार्याला पूर्ण केली. त्यासाठी मी माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात 11चे 22 कसे होतील, 22चे 33 कसे होतील, 33चे 44 कसे होतील, हे प्रथा ही टिकवणं ही मोठी गोष्ट आहे. कारण की कार्यक्रम आपण करत असतो, परंतु प्रथा टिकवण्याचं काम हे आपल्याला करायचं. उमेश आज करतो, याच्यानंतर तुमच्या पिढीचा कोणीतरी दुसरा नेतृत्व इथे तयार होईल आणि तुमच्यात मधला कोणीतरी समाजाचा व्यक्ती हा कार्य पुढे नेईल, अशी मी हनुमंताचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या दिवशी आपण मला इथे बोलवलात, माझा मान सन्मान केला, त्यासाठी मी उमेशजी मेघजी आणि क्षत्रिय चाल मित्र मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद साहेब. साहेब, खरं तर आम्ही 2-2, 3-3 तास बोलतो, पण आम्हाला कोणी लक्षात ठेवत नाही. तुम्ही 5 मिनिटं बोलता, पण सगळ्यांच्या मनात राहता. बात उसी की होती है जिसमें कुछ बात होती है. जरा टाळ्या वाजवा सुमित दादा पाटील यांच्यासाठी. श्रीनिवास वेंगलजी आपल्या सुमित दादांचे खास स्वीय सहाय्यक.